आम्हाला फक्त व्हिज्युअल यांचं दादा चांगला काढायचा बरं का. नमस्ते. चला वहिनी राहिल्या नाही. आणि मागच्या ऊन पण खूप होतं ना. नाही पेट्रोलमुळे खूप छान चांगलं झालं. मागच्या थोडी उशिरा गर्दी होती. 11 वाजता. चला लाईव्ह फ्रेम चालू रे मतदान करून रिपोर्टर योजना आणली काय तुम्ही लाडका नाही लाडका रिपोर्ट जो प्रत्येकानं केलं पाहिजे, आपला घटनेनं दिलेला अधिकार बजावला पाहिजे. लोकशाहीचा हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे की आपण सर्वांनी मतदान केलं पाहिजे. त्याचप्रमाणे आम्ही आज या ठिकाणी तिघांनी मतदान केले. पत्नी आहे, मुलगी आहे. मला विश्वास आहे की ज्या पद्धतीनं या शहरातला सुद्धा एकूण सगळ्या केंद्रांचा प्रतिसाद पाहता निश्चितपणे नागरिक गेले 10 वर्ष मोदीजींचं सरकार, मागच्या 2.5 वर्षाच्या काळातलं राज्यातलं महायुतीचं सरकार, 2014 ते 19च्या काळामधलं माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं युती सरकार, हा जर कामाचा आलेख पाहिला तर या महाराष्ट्रातली जनता नेहमीच विकासाला प्राधान्य देते, भविष्याला महत्त्व देते. आणि याचा विचार करता पुन्हा एकदा या राज्यामध्ये महायुतीचं सरकार येईल याच्याबद्दल आमच्या कोणाच्या नाही, जनतेचं एकूण हे जर आज पाहिलं आपण सगळ्यांशी मी बोलतोय, लोक भेटतायत, सांगतायत, 100% राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येईल. महाराष्ट्रातली जनता ही महायुतीला समर्थन करेल. मुख्यमंत्री कोण होईल? मुख्यमंत्री महायुतीचे होतील. कोण होईल? महायुती. आम्ही निवडणूक म्हणून महायुती म्हणून लढतोय. निवडणूक झाल्यानंतर महायुती निर्णय घेईल की मुख्यमंत्री कोण. विनोद तावडेंचे काल जे प्रकरण झालं सगळं कोथरूडमध्ये लोकसभेला 74,000चं मताधिक्य, 74,600चं मताधिक्य त्यावेळेला मला कोथरूडकरांनी दिलं होतं. कोथरूडकर हे नेहमीच एका युती म्हणून महापालिका असेल, विधानसभा असेल, लोकसभा असेल, ह्या प्रत्येक निवडणुकीमध्ये नेहमीच आमच्यासोबत राहिलेले आहेत. आणि म्हणून मला विश्वास वाटतो की ते 74,000चं लीड, 75,000चं लीड यावेळेला सुद्धा विधानसभेला आम्ही नक्की त्याच्यापेक्षा जास्त मताधिक्य या ठिकाणी घेऊ. पश्चिम महाराष्ट्रातलं चित्र काय? आपण पाहिलं तर मी स्वतः पश्चिम महाराष्ट्रात खूप प्रवास केला आहे. मागचे 20-25 दिवस जवळपास 30 ते 32 विधानसभा मतदारसंघात स्वतः जाऊन आलो. अनेक कार्यक्रम झाले, भेटीगाठी झाल्या, मेळावे झाले, नागरिकांना वेगवेगळ्या समाज घटकांना भेटण्याचं त्या निमित्तानं मला भेटता आलं. आणि हे सगळं पाहता पश्चिम महाराष्ट्रातसुद्धा 58 जागा आहेत. आजही आम्ही जर पाहिलं तर 58मधल्या 42 जागा आमच्या आहेत, म्हणजे आम्ही महायुती म्हणून विचार केला. तर या वेळेला एकूण सगळं कामाचा हे पाहता मी जसं म्हणालो की इतकं काम झाले आणि लोक कामासोबत उभे राहतात. या राज्याचं भविष्य कोणाच्या हातात सुरक्षित राहील याचा विचार करतात आणि ते पाहता नक्की आम्ही 45 ते 48 पर्यंत यावेळेस पोचू असा मला विश्वास वाटतो. विनोद तावडेंच्या बद्दल जे काल काही घडलं त्याबद्दल काल विषय झालाय, संपलाय. तावडेजींनी स्वतः त्याच्यामध्ये स्पष्टीकरण दिले, माननीय देवेंद्रजींनी सांगितलंय. आणि आपल्याला माहिती आहे की आज मतदान होतं, आदल्या दिवशी असा प्रकार. ते राष्ट्रीय स्तरावरती काम करणारे आमचे नेते आहेत. एका विधानसभेत जाऊन पैसे कशाला वाटायला जातील? तर हा सगळा निवडणूक तिथली हारतीय म्हटल्यानंतर विरोधकांनी केलेला हा केविलाना प्रयत्न आहे. पण नागरिक सुजाण आहेत, नागरिक पाहत आहेत.